ज्येष्ठ कामगार नेते शरदराव यांचं निधन झाले। गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते। आज राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। कामगारांसाठी लढणारा लढवय्या नेता यामुळे काळाच्या पडद्याआड गेलाय। मुंबई बेस्ट रिक्षा टॅक्सी चालकांचं संघटन करून त्यांनी कामगारांच्या हक्कासाठी नेहमीच लढा दिला। असाच नेता आता आपल्यातून निघून गेलाय। ज्येष्ठ पत्रकार समर खडस आपल्या सोबत आहेत। समर, समरजी, आज शरदराव आपल्यात नाही आहेत। शरदरावांचं जाणं हे खरं तर मला असं वाटतं की म्हणजे मुंबईतल्या, विशेषतः महाराष्ट्रातल्या म्हणण्यापेक्षा मुंबईतल्या कामगार चळवळीतला एक शेवटचा लढवय्या नेता गेल्याचं हे हा भाग आहे। शेवटी म्हणजे दत्ता सामंत यांच्या नंतर शरदराव हेच असे एक मोठे नेते होते ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आणि विशेषतः असंघटित क्षेत्रातल्या युनियन या अत्यंत समर्थपणे सांभाळल्या। जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी कामगारांमध्ये काम सुरू केलं। युनियनमध्ये येण्याआधी ते BEST मध्ये नोकरी करत असत आणि त्याच्यानंतर समाजवादी चळवळीत ते होतेच। जॉर्ज यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी युनियनचं काम सुरू केलं आणि जॉर्ज फर्नांडिस यांनी त्या काळामध्ये ज्या ज्या असंघटित क्षेत्रात युनियन बांधल्या, ज्या आज मुंबईतल्या सर्वाधिक मोठ्या युनियन्स आपण समजतो, उदाहरणतः म्युनिसिपल मजदूर युनियन, ही म्युनिसिपल कामगारांची युनियन तेव्हा सगळे असंघटित कामगार होते, सफाई कामगार, आणि त्याच्यात जॉर्ज फर्नांडिस यांनी ती युनियन बांधली। टॅक्सीमेन्स युनियन असेल किंवा हॉटेल वर्कर्स युनियन असेल, अशा अनेक असंघटित कामगारांमध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी युनियन बांधल्या। जॉर्ज फर्नांडिस जेव्हा राजकारणामध्ये अधिक सक्रिय झाले तेव्हा या युनियनची धुरा त्यांनी शरदराव यांच्याकडे दिली आणि शरदराव यांनी ती अत्यंत समर्थपणे सांभाळली आणि त्याच पद्धतीने त्यांनी कामगारांना अत्यंत आक्रमक पद्धतीने त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी लढे उभारले। जॉर्ज यांच्या पावलावर पाऊल ठेवून त्यांनी फेरीवाल्यांची युनियन बांधली, रिक्षा मेन्स युनियन बांधली। म्हणजे ज्या ज्या क्षेत्रामध्ये असंघटित कामगार आहेत आणि त्यांचे प्रश्न उग्र आहेत त्या त्या क्षेत्रात ज्या पद्धतीने जॉर्ज फर्नांडिस यांनी युनियन उभारल्या त्याच पद्धतीने शरदराव यांनी त्यांचं काम पुढे नेलं। आणि तेव्हा हिंद मजदूर किसान पंचायत ही त्यांची संघटना होती मोठी, परंतु कालांतराने ती संघटना त्यांनी हिंद मजदूर सभेमध्ये ही जी देशातली 4-5 मोठी फेडरेशन्स आहेत कामगारांची, त्याच्यामधलं सर्वात मोठं जे आहे हिंद मजदूर सभा, त्याच्यामध्ये HMKP विलीन झाली आणि शरदराव त्याचे प्रमुखही झाले। ते काम सुद्धा त्यांनी भारतातल्या कामगारांचे प्रश्न, असंघटित कामगारांचे प्रश्न, संघटित कामगारांचे प्रश्न हे कशा पद्धतीने सोडवले जावेत यासाठी भारतीय पातळीवर, त्याच्यानंतर हिंद मजदूर सभा इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशनची सदस्य असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक मुद्दे त्यांनी लढवले। त्यांनी रस्त्यावरची कामगारांची लढाई लढली, कोर्टातली कामगारांची लढाई, ही अनेक लढाया त्यांनी यशस्वीपणे लढल्या आणि त्यांनी संपूर्ण जगभरामध्ये, मुंबई, महाराष्ट्र, भारत आणि जगभरामध्ये कामगारांच्या प्रश्नांना वेळोवेळी वाचा फोडण्याचं काम केलं। आणि मला असं वाटतं की असा हा लढवय्या नेता जो 70च्या दशकातनं जी पिढी उभी राहिली कामगारांचे प्रश्न घेऊन, त्यातला हा माझ्या मते शेवटची कडी असावा। आता त्या पद्धतीच्या कामगार संघटना उरलेल्या नाहीत, बहुतांश सर्व ठिकाणी कंत्राटीकरण झालेलं आहे, अर्थव्यवस्थेचं स्वरूप बदललेलं आहे, कामगारांचे प्रश्न वेगळ्या पद्धतीने अधिक उग्र झालेले आहेत आणि अशा वेळी अशा पद्धतीचा नेता निघून जाणं ही मला असं वाटतं की कामगार चळवळीची खूप मोठी हानी आहे। नक्कीच तेव्हा लढवय्या नेता हरपल्याची भावना ज्येष्ठ पत्रकार समर खडस यांनी आपल्यासोबत असताना व्यक्त केली आणि ज्येष्ठ कामगार नेते दत्ता इसवलकर आपल्यासोबत आहेत। दत्ताजी, कामगारांनी काय गमावले असं तुम्हाला वाटतं? एक मोठा आणि एक ज्याला आपण असं म्हणू की एक मुंबईतला एक बंद सम्राट ज्याची नावं घेतली जात होती, डांगेंच्या नंतर जॉर्ज फर्नांडिस, जॉर्ज नंतर शरदरावांचंही नाव घेतलं जात होतं। हा एक मोठा नेता आपल्याला हरवलाय आणि त्याची पोकळी भरून काढणं फारच कठीण आहे आणि त्याने विशेषतः BST महानगरपालिकेच्या कामगारांचं ज्या पद्धतीने संघटना उभी करून त्यांच्यासाठी न्यायासाठी ज्या प्रकारे ते लढले आहेत त्याची म्हणजे आपण त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करण्यासारखं आहे आणि अशा तऱ्हेचा एक महान नेता आपल्यातला हरवलाय याचं आपल्याला नक्कीच दुःख होईल। आणि असे नेते आता म्हणजे शेवटची जी फळी होती, शरदराव गेले 3 दशकं मुंबई शहरामध्ये कामगारांच्या याच्यावर काम करतायत। आपला एक नेता हरवला। मी गिरणी कामगारांच्या वतीने त्यांना
एक आदरांजली वाहतोय, एवढंच मी म्हणेन यावेळी. हॅलो. दत्ताजी धन्यवाद, तुम्ही एबीपी माझाकडे आपल्या भावना व्यक्त केल्या त्याबद्दल. तेव्हा ज्येष्ठ कामगार नेते शरदराव यांचं निधन झालेले, राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.